नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. जय महाराष्ट्र. तिथं पुणे माडा लॉटरी आलेली आहे आणि त्याच्या अंतर्गतच आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्कीम कोड 884-884 आणि प्रोजेक्टचं नाव आहे ANP नोवा. बालेवाडील येथील हा प्रोजेक्ट आहे आणि ते 2 BHKचे LIGचे फ्लॅट्स अवेलेबल आहेत. ठीक आहे. तर बालेवाडीमध्ये सर्वात म्हणजे जे पहिलं लोकेशन आहे जिथे सर्वात जास्त फ्लॅट्स अवेलेबल आहेत, म्हणजे जवळजवळ 100 फ्लॅट्स बालेवाडी अशा प्राईम लोकेशनला माडाने इथे अवेलेबल केलेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. ठीक आहे. तर जसं मी सांगितलं, हा बालेवाडी लोकेशनचा प्रोजेक्ट आहे. 2 BHKचे ते फ्लॅट्स अवेलेबल आहेत. जवळजवळ 100 फ्लॅट्स अवेलेबल आहेत इकडे आणि याचं कार्पेट आहे 50 ते 51, म्हणजे जवळजवळ 300 नाही, 484 आहे हा. याचा जो कार्पेट आहे ना, तो एक सेकंड, 540 ते 550च्या मध्ये आहे. 540 आणि 550चा कार्पेट तुम्ही पकडू शकता एक 2 BHK साठी. आणि याची प्राइस आहे 25 ते 27 लाख. रेडावरती आपण चेक केलेला आहे. हा प्रोजेक्ट रजिस्टर्ड आहे त्याच नावाने, ANP नोवा या नावाने हा प्रोजेक्ट रजिस्टर्ड आहे. त्याच्यानंतर या प्रोजेक्टचं जे पोझिशन असणार आहे ते यावर्षीच आहे, डिसेंबर 2025मध्ये. ठीक आहे. आपण अजून सगळी माहिती घेणार आहोत, प्रोजेक्ट किती कंप्लीट आहे वगैरे, पण लगेचच आता एक 4 महिन्यामध्ये याचं पोझिशन आहे. कुठल्याही प्रकारचं लिटिगेशन नाही आहे या प्रोजेक्टवरती. ठीक आहे. आणि म्हाडासाठी एक सेपरेट बिल्डिंग असणार आहे म्हाडासाठी. ठीक आहे. 13 माळ्याची. आणि हां, म्हणजे म्हाडासाठी त्यांनी सेपरेट बिल्डिंग दिलेली आहे, त्याच्यामध्ये हे 100 फ्लॅट्स असणार आहेत. लोकेशन वाईज थोडंसं आपण समजून घेऊ. हा जो प्रोजेक्ट आहे, ठीक आहे, इथे प्रायव्हेट बिल्डरचा जो प्रोजेक्ट आहे त्याचं नाव आहे ANP युनिव्हर्स आणि म्हाडाचा जो आहे तो इकडे आहे. ठीक आहे. आपण थोडंसं लेआउट आधी समजून घ्यायचं कसं आहे ते. ठीक आहे. तर आता हे तुम्हाला कलरमध्ये दिसतंय ना, हा पूर्ण लेआउट आहे. ठीक आहे. या पूर्ण प्रोजेक्टचा खूप मोठा प्रोजेक्ट आहे, याच्यामध्ये भरपूर काही आहे, मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. आता हे जे असं सेमी सर्कल तुम्हाला दिसत आहेत ना, हे सगळे प्रायव्हेट बिल्डर ANP युनिव्हर्सचे बिल्डिंग्स आहेत वेगवेगळ्या. ठीक आहे. ABCDE हे जे पण आहेत टॉवर्स, हे सगळे त्याचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मग इथे अम्युनिटी स्पेस आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा रोड आहे इथे मध्ये, आणि त्याच्यानंतर इकडे बघितलं तर 2 इथे कमर्शियल टॉवर्स आहेत बाजूबाजूला लागून. इथे एक कमर्शियल टॉवर आहे, इकडे एक कमर्शियल टॉवर आहे. आणि कमर्शियल टॉवरच्या बाजूला लागूनच इकडे म्हाडाची एक सेपरेट बिल्डिंग असणार आहे. पार्किंग प्लस 12 माळ्याची ही बिल्डिंग असणार आहे. ठीक आहे. तर असं हे सगळं याचं स्ट्रक्चर आहे. आता थोडंसं आपण GPS वर चेक करूया. ठीक आहे. हा तुमचा मुंबई पुणा हायवे आहे. ठीक आहे. आणि इथून जर तुम्ही आत आला, हा बालेवाडी रोड आहे. इथून तुम्ही आत आला बालेवाडी रोड, DP रोडला, त्याच्यानंतर मग इकडे एक दशहरा चौक पण लागतं इकडे. आणि त्याच्यानंतर मग पुढे दशहरा चौकच्या पुढे तुम्ही आल्यानंतर हा जो छोटासा रोड चालला आहे आतमध्ये, ठीक आहे, तिथून घेऊन तुम्हाला हा प्रोजेक्ट दिसेल ANP नोवा. ठीक आहे. तर असा प्रोजेक्ट आहे. बाकी हा जो आहे तो ANP युनिव्हर्स आहे. ठीक आहे. तो प्रायव्हेट बिल्डर्स आहे हा. इकडे हा जो दिसतो ना, ANP युनिव्हर्स, आणि त्याच्या बाजूला इकडे ANP नोवा म्हणून हा प्रोजेक्ट असणार आहे. अजून थोडीशी कनेक्टिव्हिटीबद्दल आपण माहिती घेणार आहोत. ठीक आहे. जसं मी सांगितलं, मुंबई बँगलोर हायवे आहे. तिथून हा बालेवाडी रोडच्या आतमध्ये आले की दशहरा चौक लागतं, आणि त्याच्या पुढे गेलं की तुम्हाला ANP युनिव्हर्स आणि त्याच्या पुढे म्हाडाची बिल्डिंग असणार आहे. ठीक आहे. इथे त्यांनी सांगितलेलं आहे बालेवाडी हे एक म्हणजे जसं बानेर प्राईम लोकेशन आहे, तसंच बालेवाडी सुद्धा प्राईम लोकेशन आहे. भरपूर IT हब्स आहेत तिकडे. हिंजेवाडी IT पार्क झालं, औंध IT पार्क, हॉस्पिटल, स्कूल, कॉलेजेस हे एकदम जवळ आहेत. ज्युपिटर हॉस्पिटल 5 मिनिटावर आहे. त्याच्यानंतर डीमार्ट बानेरचं आहे ते 10 मिनिटावर आहे. हे काही प्राईम लोकेशन्स आहेत. झिऑन मॉल आहे तो 20 मिनिटावर आहे. ठीक आहे. तर हे सगळे की आहेत. लोकेशन वाईज तर काही शंका नाही आहे, एकदम प्राईम लोकेशन आहे. आणि फ्लॅटसुद्धा म्हाडाने इथे 100 फ्लॅट्स अवेलेबल केलेले आहेत, आणि कार्पेटसुद्धा 2 BHK साठी एक डिसेंट दिलेला आहे 550चा. ठीक आहे. तर ही सगळी माहिती होती. आता थोडंसं आपण याचं अजून डिटेल्स घेणार आहोत की हा असा फ्लोर प्लॅन असणार आहे याचा. ठीक आहे. त्याच्या आधी आपण थोडीशी अजून माहिती घेणार आहोत. म्हाडाचे किती फ्लोअरला किती फ्लॅट्स असणार आहेत ते. एक सेकंड ना. अरे कुठे गेला यार. हा, इकडे. हां, इथे दिलेलं आहे त्यांनी म्हाडा बिल्डिंग. जशी मी सांगितलं 12 माळ्याची बिल्डिंग आहे ही. ठीक आहे. पार्किंग असणार आहे 1 फ्लोअर, आणि फर्स्ट फ्लोअरपासून ते 12th फ्लोअरपर्यंत फ्लॅट्स असणार आहेत. प्रत्येक फ्लोअरला 12 फ्लॅट्स असणार आहेत. ठीक आहे. फक्त 8th फ्लोअर जो रेफ्युजी असतो तिकडे 11 फ्लॅट्स असणार आहेत. पण बाकी ठिकाणी सगळ्या फ्लोअरवर म्हाडाचे हे 12 फ्लॅट्स आहेत. असे 131 फ्लॅटची ही वेगळी बिल्डिंग असणार आहे. त्यातले 100 फ्लॅट सध्या या लॉटरीसाठी त्यांनी दिलेले आहेत.
हे याचं पूर्ण लेआउट आहे. पूर्ण म्हणजे हे फ्लोर प्लॅन आहे हा पूर्ण. ठीक आहे. जसं मी सांगितलं आपण त्याच्यामध्ये आपण चेक केलं ना, की प्रत्येक फ्लोअरला 12 फ्लॅट्स असणार आहेत म्हाडाचे. ठीक आहे. तर आपण आता ते समजून घेऊ. इकडे बघू शकता 2 इथे त्यांनी प्रोव्हिजन दिले. स्टेअरकेस आहेत आणि 2 लिफ्ट आहेत. लिफ्टच्या नंतर ह्यामध्ये पॅसेज आहे आणि या पॅसेजमध्ये आल्यानंतर मग इथे आपले फ्लॅट्सची एंट्री चालू होते. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता इथून एंटर केलं की सर्व पहिला आधी लिव्हिंग रूम लागतो. ठीक आहे. लिव्हिंग रूमच्या राईट साईडला पुढे गेलं की बाल्कनी दिलेली आहे आणि लेफ्ट साईडला किचन आणि ड्राय बाल्कनी सुद्धा दिलेली आहे. ती खूप चांगली गोष्ट आहे. तर लिव्हिंगच्या जरा पुढे आलं की तुमचे राईट साईडला एक बेडरूम आहे आणि त्याच्यानंतर मग हा लेफ्ट साईडला एक बेडरूम आहे. ठीक आहे. आणि त्याला एक अटॅच्ड टॉयलेट आहे. ठीक आहे. तर असं हे स्ट्रक्चर असणार आहे फ्लॅट तर तुमच्या. ठीक आहे. जे कॉर्नरचे फ्लॅट्स आहेत ना, ठीक आहे, म्हणजे हे जे फ्लॅट्स आहेत, ठीक आहे, जे 3 सिरीजचे आहेत, 3 सिरीज, 4 सिरीज चे फ्लॅट्स आहेत. ठीक आहे. त्याला बाल्कनी नाही आहे, याची नोंद घ्यावी तुम्ही. एक बघा इकडे बघू शकता तुम्ही. इथे थोडंसं लिव्हिंग आणि बाकी ठिकाणी एरिया वाढवलेला आहे. पण इकडे कुठेही बाल्कनी नाही आहे. तर 3 सिरीजचे जे फ्लॅट आहेत 103, 203, 303 आणि त्याचबरोबर 4 सिरीजचे जे फ्लॅट आहेत ना, त्याला बाल्कनी नाही आहे. तसंच इकडे सुद्धा 9 सिरीजचे जे फ्लॅट आहेत आणि 10 सिरीजचे जे फ्लॅट आहेत, ठीक आहे, याला सुद्धा बाल्कनी नाही आहेत. म्हणजे कोपऱ्यातले जे 4 फ्लॅट्स आहेत त्याला बाल्कनी नसणार आहे आणि ते सोडून जे व्यतिरिक्त जे आहेत ना फ्लॅट्स तिकडे बाल्कनी असणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त आता याचं मार्केट प्राईस 2 BHKची बघायला तर जवळजवळ 1.5 करोड वगैरे आहे. पण हा कार्पेट मोठा आहे 876. म्हाडा जो ऑफर करतोय तो 550चा कार्पेट आहे. तरीसुद्धा त्या हिशोबाने जरी चेक केलं तरी प्राईस खूपच स्वस्त दरात तुम्हाला इथे 25 लाखामध्ये हे मिळते. ही म्हाडाची वेगळी सेपरेट बिल्डिंग आहे. ठीक आहे. इकडे जे तुम्हाला फोटोजमध्ये दिसत आहेत, ठीक आहे ना, हीच आहे म्हाडाची 11 माळ्याची बिल्डिंग सेपरेट. ठीक आहे. तर ही सगळी माहिती होती. बाकी रेंट वगैरे पण चांगलं आहे त्या एरियामध्ये, लोकेशन पण चांगलं आहे आणि ते फ्लॅटसुद्धा जास्त आहेत. तर नक्कीच अप्लाय करा. जर तिथे चान्सेसही जास्त आहेत कारण की फ्लॅट्सही खूप आहेत आणि पोझिशनही सुद्धा ते नेक्स्ट 3-4 महिन्यात तर खूप लोकांची पसंती असणार आहे या प्रोजेक्टला. ठीक आहे. तर ही सगळी माहिती होती. बाकीच्या व्हिडिओजची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आय बटनमध्ये सुद्धा पूर्ण कंप्लीट माहिती दिलेली आहे पुणे म्हाडा लॉटरीची. तेही व्हिडिओ जाऊन चेक करा. ठीक आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अजून एक गोष्ट याच्यामध्ये आहे, एक सेकंड हा. आपण तुम्हाला मी थोडेसे फोटोज दाखवतो इकडचे, म्हणजे प्रोजेक्टचे असणार आहेत. ठीक आहे. हे सगळे कन्स्ट्रक्शनचे फोटोज आहेत. आणि त्याच्यानंतर मग इकडे सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. म्हाडाच्या वेबसाईटवर सुद्धा त्यांनी फोटोज दिलेले आहेत बिल्डिंगचे. ठीक आहे. बिल्डिंग सगळी कामं होते. हीच एक माहिती होती. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.